नमस्कार. तर आपल्या या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बुद्धिमत्तेचे अगोदर अंकमालिका हे प्रकरण आपलं चालू होतं. त्यामध्ये बरेचसे प्रश्न आपण बुद्धिमत्तेचे घेतलेले आहेत. तर यानंतर आपण आजच्या या तासामध्ये बुद्धिमत्तेचं जे प्रकरण दुसरं आहे परस्पर सहसंबंध यावरील 100 प्रश्न आपण पाहणार आहोत. मग ते एकाच व्हिडिओमध्ये घेता येणार नाही, त्याच्यामुळे 2-3 व्हिडिओ यावरती होतील. तर परस्पर सहसंबंध आणि यावरचे महत्वपूर्ण जे काही व्हिडिओ आहेत, महत्वपूर्ण जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा प्रश्न पहिला. तर परस्पर सहसंबंध म्हणजे काय? तर या पहिल्या दोन संख्येमध्ये जसा संबंध आहे तसा संबंध ह्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये असतो. बरोबर आहे. तर 5 आणि 124 आणि 8 आणि प्रश्नार्थक चिन्ह. तर 5 आणि 124 चा जसा संबंध आहे तसा संबंध आपण 8 आणि पुढच्या संख्येमध्ये घ्यायचा आहे. आता 5 आणि 124 चा संबंध काय येतो मग ते आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी बघा 5 आणि 124 म्हणजे या ठिकाणी 5 चा घन वजा 1 म्हणजे 125 वजा 1 बरोबर 124. म्हणजे 5 चा घन 125 आणि त्याच्यामधून 1 वजा केलं 124. म्हणजे त्याच पद्धतीनं 8 चा घन वजा 1, 8 चा घन किती येईल? 8 चा घन 512. 8 चा घन किती? 512. आणि 512 मधून जर 1 वजा केलं तर या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 511 उत्तर झालं. किती झालं? 511. बघा तुम्हाला समजलंच असेल. यानंतर दुसरा प्रश्न बघा 642 तर 7 ला किती? 642 तर 7 ला किती? तर या ठिकाणी बघा तर 6 आणि 42 मध्ये फरक काय आहे ते पाहावं लागेल. आता 42 मध्ये 2 अंक आहेत, 4 आणि 2. 4 आणि 2 च जर बेरीज केली तर 42 येतं, असं पण येतं, परंतु तो तसा प्रश्न नाहीये. मग कसा आहे? तर या ठिकाणी 6च्या पुढचा अंक कोणता? 7. 6 7 42. मग 7च्या पुढचा अंक कोणता? 8. 7 8 56. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 56 झालं. ओके. यानंतर तिसरा प्रश्न बघा. तिसऱ्या प्रश्नामध्ये 3 आणि काय दिलेला आहे? 36 दिलेला आहे. 3 आणि काय दिलेला आहे? 36. तर 3 आणि 36 मध्ये काय फरक येईल? म्हणजे काय संबंध आहे 3 आणि 36 मध्ये? तर 3 आणि 36 मध्ये काय फरक आहे बघा. आता इथं प्रत्येक प्रश्नाचे पर्याय इथं ते देणार नाही मी, त्याच्यामुळं डायरेक्ट मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सांगेन या ठिकाणी. तर 3 आणि 36. तर यामध्ये 3 आता 36 कधी 3 चा घन जर केला, 3 चा घन तर 3 चा घन 27. परंतु या ठिकाणी 36 आहे. मग 27 आणि किती 36? 27 आणि 9 36. म्हणजे याचा अर्थ 3 चा घन अधिक 3 चा वर्ग म्हणजेच 27 अधिक 9 बरोबर 36. 27 अधिक 9 बरोबर 36. आणि त्याच्यानंतर 4 चा घन अधिक 4 चा वर्ग, 4 चा घन 64 अधिक 16. 64 आणि 16 किती? 6 4 10 ला 0 हा चाला येईल. 6 आणि 1 7 आणि 1 8. म्हणजे उत्तर किती आलं? 80. उत्तर किती आलं? 80. 4 चा घन अधिक 4 चा वर्ग म्हणजे 4 चा घन 64 आला आणि 4 चा वर्ग 16. म्हणजे किती उत्तर आलेलं आहे? 80 उत्तर आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी 100 121 144. आता या जर प्रश्नाकडे पाहिलं तर या ठिकाणी काय आहे? वर्ग संख्या दिसत आहे. 100 कोणाचा वर्ग आहे? 10 चा वर्ग. 121 कोणाचा वर्ग आहे? 11 चा वर्ग. 144 कोणाचा वर्ग आहे? 12 चा वर्ग. म्हणजे या ठिकाणी हा 10 चा वर्ग आहे, हा 11 चा वर्ग. मग पुढे काय येईल? हा आता 12 चा वर्ग आहे,
म्हणल्यानंतर पुढे कोणाचा वर्ग येईल? 13चा वर्ग. आणि 13चा वर्ग किती येईल? 169. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 169 झालेलं आहे. यानंतर पुढे बघा 5वा प्रश्न. 4 60 तर 5 ला किती? 4 60 तर 5 ला किती? आता 60, 4 आणि 60 चा काय जवळचा संबंध कुठे येतो का बघा? 4 आणि 60 चा. तर या ठिकाणी 4 चा घन केला, या ठिकाणी 4 चा जर घन केला तर 64 येतं. आणि 64 मधून समजा 4च वजा केलं म्हणजे या ठिकाणी 4 चा घन वजा 4 म्हणजे 64 वजा 4 बरोबर 60. तसेच 5 चा घन वजा 5 म्हणजेच 125 वजा 5 बरोबर 120. म्हणजे 5 च्या घनामधून 5 का करावं लागेल? या ठिकाणी वजा करावं लागेल. ओके, म्हणजे उत्तर काय आलं? या ठिकाणी 120 उत्तर आलं. उत्तर काय आलं? 120 उत्तर आलं. त्याच्यानंतर 6वा प्रश्न बघा. 6व्या प्रश्नामध्ये 83 आणि 11 दिलेला आहे. आता 83 ही तर मूळ संख्या आहे, बरोबर आहे. आता 83 आणि 11चा 83 खूप मोठी संख्या, 11 लहान संख्या. जर त्या दोन अंकाचा गुणाकार केला 8 त्रिक 24 येतं, ते पण नाही. समजा त्या दोन अंकाची बेरीज केली 8 आणि 3 11 म्हणजे या ठिकाणी या दोघांची बेरीज केलेला आहे 8 आणि 3 11 आणि पुढे 6 आणि 5 11 म्हणजे याचं उत्तर काय असेल? 11च उत्तर असेल. याचं उत्तर काय असेल? 11च उत्तर असेल. बघा, म्हणजे जर पर्यायामध्ये 11 आलं तर आपल्याला असं वाटेल की सुरुवातीला पण 11 आहे, नंतर कसं 11 येईल? परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे? अंकाची बेरीज केलेली आहे 6 आणि 5 11. यानंतर पुढचा प्रश्न बघा. 7वा प्रश्न काय आहे? प्रश्न 83 24 तर 65 ला किती? असा प्रश्न आहे. तर अगोदरच्या प्रश्नामध्ये 83 11 होतं, 8 आणि 3 11 असं घेतलेलं होतं. तर या ठिकाणी बघा 83 24 आलेला आहे, तर 65 ला किती? म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर काय येईल? 8 गुणिले 3, 8 त्रिक 24 म्हणजेच या ठिकाणी 6 गुणिले 5 म्हणजे 6 पंचे 30 उत्तर असेल. 6 पंचे 30. म्हणजे काही गणितामध्ये अंकाची बेरीज असू शकते, वर्ग, घन, पाडे, सम, विषम, मूळ, जोडमूळ संख्या, वर्गाची आणि घनाची बेरीज, अशा पद्धतीचे यावरती प्रश्न विचारले जातात. पुढे बघा, तर 82 7 तर 56 किती? 82 7 आणि 56 किती? आता या प्रश्नामध्ये 8 आणि 2 चा काय केल्यानंतर 7 येईल? 8 आणि 2 किंवा 82 चा काही संबंध आहे का? आता 82 81 मध्ये 1 मिसळल्यावर 82 येतं, परंतु 81 कोणाचा वर्ग आहे? 9चा वर्ग आहे. त्याच्यामुळे 7चा काही संबंध नाही. समजा 8 आणि 2 10 केलं 7 आहे. 8 दुनी 16 केलं. आता इथं 8 दुनी 16 केल्यानंतर पुन्हा 16चं काय केल्यानंतर 7 येईल का? बघा, अतिशय सुंदर प्रश्न आहे हा. तर या ठिकाणी 8 गुणिले 2 बरोबर 16 आलं आणि पुन्हा या दोन अंकाची बेरीज 1 अधिक 6 बरोबर 7. 1 अधिक 6 त्या दोघांची बेरीज. तसं 5 गुणिले 6 बरोबर 30 बरोबर 3 अधिक 0 बरोबर 3. हे या प्रश्नाचं काय झालं? उत्तर झालं 3. बघा, म्हणजे पुन्हा त्या दोघांची गुणाकार करून पुन्हा आलेल्या गुणाकारामध्ये अंकाची बेरीज केल्यानंतर उत्तर आलेला आहे. खूप छान प्रश्न. त्याच्यानंतर या ठिकाणी 9वा जो प्रश्न आहे तो प्रश्न 3 9. आता 3 9 म्हणल्यानंतर 3 चा वर्ग 9, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग काय येईल? 16. हे या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर 10वा जो प्रश्न आहे त्या 10व्या प्रश्नामध्ये बघा 24 64. 24 64. आता 64 काय आहे? 64 8 या संख्येचा वर्ग आहे. मग 24 काय केल्यानंतर 8 येईल का ते आपल्याला बघावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 2 गुणिले 4 बरोबर 8
आणि पुढे 8चा वर्ग बरोबर 64. तस 3 गुणिले 2 बरोबर 6 आणि 6चा वर्ग 36. म्हणजे या ठिकाणी त्यांचा उत्तर काय येईल? 36 येईल. पुढे बघा 93/6 तर 84 ला किती असा प्रश्न आहे. 93/6 तर 84 ला किती असा प्रश्न आहे. म्हणजे 93 याचं काय केल्यानंतर 6 येईल. 93 तर कुठे वर्गघन संख्या नाहीये किंवा त्या दोन अंकाची पुन्हा बेरीज करून बघा. 9 3 12 होतं, त्याचं निम्म होतं. किंवा वजाबाकी करून बघा. 9 मधून 3 गेले 6 राहिले. 9 मधून 3 गेले 6 राहिले. त्याच पद्धतीनं 8 मधून 4 गेले 4 राहिले. किंवा असं पण होऊ शकतं 9 अधिक 3 बरोबर 12 बरोबर आहे. आणि 12चं निम्म 6. तसं 8 अधिक 4 बरोबर 12 आणि 12चं निम्म 6. 6 पण उत्तर येऊ शकतं आणि 4 पण उत्तर येऊ शकतं. जे पर्यायामध्ये आहे ते तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे. आपण जे तर्क लावू शकतो, आपण कोणतेही तर्क लावू शकतो. एखादा प्रश्न 2-4 पद्धतीने सोडवता येतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा 12वा. 76/24 76/24 तर 84 ला किती. आता 76चं काय केल्यानंतर 24 येतं. बरोबर आहे. आता 76 तर कोणत्या संख्येचा वर्ग नाही. जेव्हा वर्ग घन नसतो तेव्हा वर्गाच्या आणि घनाची बेरीज कोणती येते का बघा. आता 4चा घन 64 आहे. 64 आणि 12 नाहीये, कोणाचा वर्ग नाही. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी वर्ग घन पण नाही. किंवा वजा करून बघा. 9चा वर्ग 81. 81 मधून 5 गेले 5 तर कोणाचा नाही. म्हणजे या ठिकाणी आता वर्ग घन नाहीये. म्हणजे त्याच्या अंकाची बेरीज करून बघा. 7 आणि 6 13 नाही. वजाबाकी करून तर येत नाही. गुणाकार करून बघा. 7 सख्ख 42. मग 42 आणि 24 काय आहे का अटॅचमेंट बघा. बघ 7 गुणिले 6 बरोबर 42 आणि 42 उलट केलेलं आहे त्यांनी. 42 उलट काय 24. 42 एककचं दशक आणि दशकचं एकक केलेलं आहे. त्याच पद्धतीनं 8 गुणिले 4 बरोबर 32 आणि 32चं उलट काय येईल 23. म्हणजे 23 हे काय झालं त्या प्रश्नाचं उत्तर झालं. बघा यानंतर पुढचा प्रश्न 13वा प्रश्न बघा. 53 याला 225 तर 24 ला किती. तर 53 आणि 225 या ठिकाणी 225 काय आहे. 225 हे वर्ग संख्या आहे. कोणाचा वर्ग आहे 15चा. मग 53चं काय केल्यानंतर 15 येईल. तर या ठिकाणी 53चं 5 गुणिले 3 बरोबर 15 आणि 15चा वर्ग 225. पुढे 2 गुणिले 4 बरोबर 8 आणि 8चा वर्ग 64. म्हणजे या ठिकाणी अंकाचा गुणाकार करून त्याचा वर्ग केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 93-27 तर 73 ला किती. 93-27 तर 73 ला किती. आता 93-27 93 मध्ये 93चं काय केल्यानंतर 27 येईल. 93 तर वर्ग संख्या नाही. मग 93 मधले जे दोन अंक आहेत त्याची बेरीज वजाबाकी गुणाकार करून बघा. तर 9 आणि 3 तर 9 आणि 3चा गुणाकार केल्यानंतर येतो या ठिकाणी 9 गुणिले 3 बरोबर 27 आणि 7 गुणिले 3 बरोबर 21. म्हणजे या ठिकाणी काय होईल 21 येईल. पुढचा प्रश्न 84-16 84-16 तर 74 ला किती. 84-16 आणि 74 ला किती. आता 84-16 16च्या पाड्यामध्ये तर 84 नाही. त्याच्यानंतर मग काय येईल मग 84 तर वर्ग संख्या नाही. मग अंकाचा गुणाकार करून बघा. 84 मध्ये 8 आणि 4 12. मग 12 मध्ये 4 मिसळायचं का. तसं नाही. 8 चौक 32. 32चं निम्म केलं बरोबर आहे. तर या ठिकाणी 8 गुणिले 4 बरोबर 32 आणि पुढे या 32 ला 2 न भागल्यानंतर काय येईल 16 येईल. त्याच पद्धतीनं
7 गुणिले 4 बरोबर 28 आणि या 28 ला 2 न भागल्यानंतर काय येईल 14 येईल. म्हणजे उत्तर काय आलं 14 आलं. बरोबर आहे. म्हणजे गुणाकार करून त्याचं निंपट करणं म्हणजे त्याला 2 न भाग घालणं. पुढचा प्रश्न बघा 16वा. तर या ठिकाणी 2438 8342 दिलेला आहे. मग 2438 आणि 8342 चा काय संबंध आहे. आता या तर 4 अंकी संख्या आहेत. मग या 4 अंकी संख्येमध्ये नेमकं काय केलेलं आहे. आता 4 अंकी संख्या तर आपल्याला वर्ग पण पाठ नसतात. बरोबर आहे. किंवा कोणाच्या वर्गाची घनाची बेरीज पण तेवढी आपल्याला तेवढी पाठ नसते. जास्तीत जास्त आपण 30 पर्यंतचे वर्ग पाठ करू शकतो. तर 2438 आणि 8342 व्यवस्थित जर संख्येकडे बघा बुद्धिमत्ता आहे. बरोबर आहे. थोडं डोक्याला काय करावं लागेल चालना मिळावी आपल्या. आता हे 2438 काय केलेलं आहे त्यांनी उलट केलेलं आहे. बघा या ठिकाणी 8 या ठिकाणी 3 या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी 2. त्याच पद्धतीनं काय होईल उत्तर काय येईल मग 1735 हे उत्तर येईल. उलट केलेलं आहे त्यांनी 1735 बरोबर आहे. 1735 म्हणजे ही संख्या उलटी केलेली आहे. परंतु आपण प्रश्न सोडत असताना आपल्याला ते आपल्या मनात पण नसतं की अशी क्रिया केल्यानंतर याचं उत्तर येईल. त्याच्यामुळे लहान व्यवस्थित बारकाईने आपण ते प्रश्न पाहिला पाहिजे. आता या ठिकाणी 3341 आणि 2234 3341 आणि 2234 तर पुढे काय 1145 ला पुढे काय येईल. अगोदर आपल्याला ह्या दोघांमधला तर्क कळायला पाहिजे. आता या ठिकाणी बघा उलट काय इथं केलेलं नाही. इथं अंक वेगळे आहेत इथं अंक वेगळे आहेत. मग पुढे काय करायचं आता म्हणजे इथं 33 आहे इथं 22 आहे असं असेल का असं. मग पुढच्या अंकाचं काय करायचं 41 आणि 34 काय करायचं. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला तर्क तर लावावंच लागेल. कारण या ठिकाणी अनेक वेगवेगळे तर्क असू शकतात या ठिकाणी. मग आता इथं काय करावं लागेल तर अंकाची बेरीज करून बघूया. 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 1 11 याची बेरीज अंकाची बेरीज 11 आलेली आहे. 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि 4 11 म्हणजे या ठिकाणी दोघाची पण अंकाची बेरीज 11 आलेली आहे. 4 अधिक 1 बरोबर 11 म्हणजेच 2 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 11. त्याच पद्धतीनं 1 अधिक 1 अधिक 4 अधिक 5 बरोबर किती येईल 1 आणि 1 2 2 आणि 4 6 6 आणि 5 11 याची पण बेरीज 11 झाली आहे. आता खरं तर ह्या प्रश्नाला पर्याय पाहिजे होता पण इथं पर्याय दिलेला नाही मी. तरी पण मी आता तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये पर्याय पहिला आहे. पहिला पर्याय आहे 2313. पहिला पर्याय आहे 2313. 2 आणि 3 5 5 आणि 1 6 आणि 3 9 नाही. दुसरा पर्याय आहे 3242. 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि 2 11 म्हणजे 3242. 3 अधिक 2 अधिक 4 अधिक 2 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि 2 11 म्हणजे अशा प्रकारे उत्तर काय आलेलं आहे 3242. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा 18वा प्रश्न. 18व्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे आता 2438 इथे 4 अंकी संख्या आहे आणि या ठिकाणी 5 अंकी संख्या झालेली आहे. आता 4 अंकी पासून 5 अंकी संख्या झालेली आहे. आपण वर्गगणाचा तर विचारच करू शकत नाही. आताच्या पद्धतीनं जर बेरीज करून बघूया. बेरीज येईल का 2 आणि 4 6 6 आणि 3 9 8 17 8 आणि 4 12 आणि 6 18 इथं बेरीज पण येत नाहीये. गुणाकार पण आपण होऊ शकत नाही. 2-2 अंकाचे टप्पे जर पडावे तर इथं 5 अंक आहे. मग काय करावं लागेल मग यामध्ये प्रत्येक अंकाचा विचार करूया आपण. हे बघा तर 2 आणि 4 बेदुनी 4 बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक अंकाची 4 इथं 8 आहे. पहिला अंक इकडचा पहिला अंक बघा बरोबर आहे. म्हणजे 2438 ला जर 2 न गुणलं तर 2 8 16 ला 6 4 1 बेत्रिक 2 नाही. प्रत्येकाची तर दुप्पट केलेली आहे. प्रत्येकाची दुप्पट केलेली आहे. प्रत्येक अंकाची दुप्पट 2 ची दुप्पट 4
4ची दुप्पट 8, आपण एकाखाली एक लिहूया, एकाखाली एक लिहूया. 4ची दुप्पट 8, 3ची दुप्पट 6 आणि 8ची दुप्पट 16. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रत्येकाची दुप्पट केलेली आहे. त्याच पद्धतीने करूया. 4ची दुप्पट 4 आणि 4 8, 2 आणि 2 4, 1 आणि 1 2 आणि 3 आणि 3 6. अशा प्रकारे 8426 हे उत्तर येईल. 8426. बघा, 2 आणि 2 4, 4 आणि 4 8, 3 3 आणि 3 6, 8 आणि 8 16. म्हणजे प्रत्येक अंकाची काय केलेली आहे, या ठिकाणी दुप्पट केलेली आहे. म्हणजे बघा, म्हणजे किती प्रश्न बारकाईने आपण सोडवला पाहिजे. बुद्धिमत्तेचे प्रश्न आणि 8वी स्कॉलरशिप आणि NMSच्या परीक्षेमध्ये तर जास्तीत जास्त अंकमालिका आणि अक्षरमालिकाचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न आहे 19वा. 321 याला 1827 आणि 215 ला किती. इथं पण 3 अंकी संख्या आणि पुन्हा 4 अंकी संख्या झालेला आहे, बरोबर आहे. तर 321 काय केल्यानंतर 1827 येईल. तर या ठिकाणी प्रश्नाचा आपण थोडा विचार करूया. 3 2 1, आता इथे 1 2 3 आहे, इथे 1 8 27. आपण जर या 1827 कडे जर पाहिलं, जर याची फोड केली तर 1 8 27 हा घन आहेत, बरोबर आहे, घन आहेत. आपल्याला गणितावरती वर्ग घन या संख्येवरती एवढं वर्चस्व पाहिजे किंवा एवढा अभ्यास आपल्याला झाला पाहिजे, संख्या बघितल्यानंतर कळली पाहिजे की ती घन आहे, वर्ग आहे, अशा पद्धतीनं. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे बघा. तर इथं 1 चा घन 1, 1 चा घन 1, 2 चा घन 8 आणि 3 चा घन 27. म्हणजे शेवटच्या संख्येचा घन सुरुवातीला दिलेला आहे. आता त्याच पद्धतीनं 2 चा घन 8, 1 चा घन 1 आणि 5 चा घन 25. म्हणजे सुरुवातीला काय लिहावं लागेल, सुरुवातीला काय लिहावं लागेल बघा. इथं 1 चा घन इथं 1 दिलेला आहे, म्हणजे 5 चा घन 25 लिहावं लागेल. त्याच्यानंतर 1 लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर 8 लिहावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 2518 हे त्या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. 215 बरोबर आहे. नाही घन केले ना, इथं चुकलेला आहे. सोयन इथं चुकलेला आहे. घन आहे, घन मी वर्ग केलेला आहे. तर या ठिकाणी 5 चा घन 125 येतं. 5 चा घन 125. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय असेल, 12518 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. 12518 म्हणजे अगोदरच्या संख्येचा घन अगोदर लिहिला, 1 चा घन आणि 2 चा घन, अशा प्रकारे 12518. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचा बघा. इथं पण 4 अंकी संख्या दिलेली आहे. तर 4 अंकी संख्येमध्ये 2341 ला 2864 म्हणजे 4 अंक दिलेले आहेत आणि पुढे पण 4 संख्या दिलेली आहेत. मग 2341 2864 केलेला आहे. काय झालेलं आहे बघा, एकदा निरीक्षण करा त्या प्रश्नाचं. तर या ठिकाणी इथं 2 आहे. इथं 2 ला 2 असेल का, नाही, कारण इथं 3 ला 3 नाहीये. म्हणजे या ठिकाणी याचा विचार करा. 1 ची दुप्पट 2, 4 ची दुप्पट 8, 3 ची दुप्पट 6 आणि 2 ची दुप्पट 4, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी दुप्पट केलेला आहे. 3 ची दुप्पट 6 आणि 4 ची दुप्पट 8, बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला 1 ची दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8 आणि 3 ची दुप्पट 6. म्हणजे अशा प्रकारे 2486 म्हणजे शेवटच्या अंकाची दुप्पट सुरुवातीला केलेली आहे त्याने. शेवटच्या अंकाची दुप्पट सुरुवातीला 1 ची दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4, दुप्पट 8 आणि 3 ची दुप्पट 6. बघा, म्हणजे बुद्धिमत्ता हा विषय कसा आहे, बुद्धीला चालना देणारा विषय आहे. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न हा बारकाईने पाहावा लागतो.
यानंतर पुढचा प्रश्न बघा, 6 62 144. आता 62 ला 144 केलेला आहे, म्हणजे या ठिकाणी 144 काय आहे? 144 तर वर्ग आहे, कोणाचा? 12चा वर्ग आहे, बरोबर आहे. मग 12 कसं येईल? 6 गुणिले 2 बरोबर 12 आणि 12चा वर्ग 144. त्या पद्धतीनं 3 गुणिले 2 बरोबर 6 आणि 6चा वर्ग 36. म्हणजे उत्तर काय येईल या ठिकाणी? 36 उत्तर येईल. पुढे बघा 22 नंबर, 84 5 तर 93 ला किती? 84 5 तर 93 ला किती? आता 84 आणि 5 चा काय संबंध आहे? 84 समसंख्या, 5 विषम संख्या, कुठल्या पाड्यातली नाही, वर्ग घन नाहीये, बरोबर आहे. तर 8 आणि 4 च जरी काय वजाबाकी केली तरी 4 येतं, मग 1 मिसळायचं का नाही? मग 9 मधून 3 गेले 6 राहिले, 6 आणि 1 7, पर्यायामध्ये नाहीये, बरोबर आहे. तर पर्यायामध्ये बघा, पर्यायामध्ये 7 पण दिलेला आहे या ठिकाणी. पर्याय आहेत 7 9 11 13, म्हणजे तो पण तर्क लागू शकतो जर 7 असेल तर. 8 मधून 4 गेले 4 राहिले, 4 मध्ये 1 मिसळलं, 9 मधून 3 गेले 6 राहिले, 6 मध्ये 1 मिसळलं, 7 असं पण येऊ शकतं, बरोबर आहे. आणि दुसरा जो इथे उत्तर पण 7 दिलेलं नाहीये, मग उत्तर दुसरं काय दिलेलं आहे बघा. तर या ठिकाणी 8 चोक 8 गुणिले 4 बरोबर 32 आणि पुन्हा या 3 आणि 2 ची बेरीज केलेली आहे. 3 आणि 2 5 आणि पुन्हा 9 गुणिले 3 बरोबर 27, 7 अधिक 2 बरोबर 9. 9 हे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु असा कन्फ्यूज प्रश्न परीक्षेमध्ये पडत नाही आपल्या एनएमएसच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये, बरोबर आहे. सोपे म्हणजे एकच उत्तर असणारा प्रश्न तुम्हाला तिथं विचारला जातो, किंवा तिथं सूचना असेल की 2 पर्याय निवडा, असा जर प्रश्न असेल तर 7 पण उत्तर येतं. 7 कसं येतं ते कळालं कसं? 8 आणि 4 या दोघांची वजाबाकी करायची. तरी पण मी तर लिहीन 8 वजा 4 बरोबर 4 अधिक 1 बरोबर 5, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं 9 वजा 3 6 अधिक 1 बरोबर 7. अशा पद्धतीचे इथं प्रश्न आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, 23वा प्रश्न, 20 आणि 420. 20 आणि 420, 20 आणि 400 चा संबंध आहे. काय संबंध आहे 20 आणि 400 चा? तर 20 आणि 400, 20 चा वर्ग 400, बरोबर आहे. मग त्या 400 मध्ये त्यांनी 20 मिसळलेला आहे, म्हणजे वर्गामध्ये तीच संख्या, ज्या संख्येचा वर्ग आहे तीच संख्या मिसळलेली आहे. म्हणजे या ठिकाणी 20 चा वर्ग अधिक 20 बरोबर 420. मग 19 चा वर्ग अधिक 19 त्या ठिकाणी करायचा आहे. 19 चा वर्ग आहे 361 आणि त्याच्यामध्ये जर 19 मिसळलं तर उत्तर काय येईल बघा. 9 1 10, 10 ला 0, हातचा आला 1, 6 1 7 आणि 1 8 आणि 3 ला 3. या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे? 380. म्हणजे पर्याय सुद्धा उत्तर आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी वर्गामध्ये हीच संख्या मिसळलेली आहे. यानंतर 24वा प्रश्न बघा, 4 अंकी संख्या आहे. 3214, 2233 तर 1135 ला किती? म्हणजे या ठिकाणी या अगोदर पण प्रश्न आपल्याला विचारलेला या अगोदर पण प्रश्न विचारलेला आहे. 3214 ला 2233, म्हणजे या ठिकाणी दुप्पट तर कुठं केलेली दिसत नाहीये, बरोबर आहे. इथं 3 आहे 2 आहे, 4 आहे 2 आहे, 1 2 2 3, 3 ला 3 दिलेला, असं होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी काय असेल? तर या ठिकाणी अंकाची बेरीज करून बघूया, कारण या अगोदरच्या पण प्रश्नामध्ये एकदा अंकाची बेरीज आपण केलेला आहे. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6 आणि 4 10, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7 आणि 3 10, बरोबर आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे? अंकाची बेरीज केलेला आहे. 3 अधिक 2 अधिक 1 अधिक 4 बरोबर 10, 2 अधिक 2 अधिक 3 अधिक 3 बरोबर 10, 1 अधिक 1 अधिक 3 अधिक 5, 5 आणि 3 8 आणि 2 10, याची पण बेरीज 10 आलेली आहे. म्हणजे सगळ्याचीच बेरीज 10. मग पर्यायामध्ये कोणाची बेरीज 10 आलेली आहे ते आपल्याला बघावं लागेल. तर याचे जे पर्याय आहेत, पहिला पर्याय बघा 2222, बेचोक 8, 2 2 4 2 6 2 8 येणार नाही. दुसरा पर्याय
3322, 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 2 10, म्हणजे 3322 या ठिकाणी उत्तर काय आलं? 3322 हे काय असेल त्याचं उत्तर असेल 3322, म्हणजे त्यांच्या पण अंकाची बेरीज किती येते? 10 येते. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर कितवा प्रश्न चालू आहे आपला? 25वा प्रश्न. तर प्रश्न असा आहे, 2000 1458, तर 1024 ला किती? 2000 1458, तर 1024 ला किती? तर या ठिकाणी 2000, आता 2000 तरी कुठल्या संख्येचा घन नाही, परंतु या ठिकाणी दुप्पट आहे. कोणाचा? 1000 ची दुप्पट आहे. आणि 1000 कोणाचा वर्ग नाही, 1000 हे 10चा घन आहे. 1000 हे काय आहे? 10चा घन आहे आणि त्याची दुप्पट केलेली आहे. मग 10 येईल का ते बघायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी 10चा घन त्याची दुप्पट, 10चा घन त्याची दुप्पट आणि 1458. आता 1458 कुणाचा घन आहे का? कुणाची दुप्पट आहे? दुप्पट बघायचे. मग त्याच्यामुळे काय करावं लागेल आपल्याला की 1458 ची निमपट काढून बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की ती कुणाची दुप्पट आहे. मग 1458 ला 2 न भाग घालूया. 1458 ला जर 2 न भाग घातलं, बे 7 14, बे 2 4, एक उरलं, 92 18, म्हणजे 729. 729 कुणाचा घन आहे? 9चा घन आहे. 729 कुणाचा घन आहे? 9चा घन आहे. म्हणजे या ठिकाणी 10चा घन गुणिले 2, म्हणजेच 1000 गुणिले 2 बरोबर 2000. त्याच पद्धतीनं 9चा घन गुणिले 2 म्हणजेच 729 गुणिले 2 1458 आलेला आहे. मग 1024 ला आपण 2 न भाग घालूया. बे 5 10, बे 1 बे आणि बे 2 4, 512 झालं. 512 कोणाचा घन आहे? 7चा घन, 8चा घन आहे. 8चा घन म्हणजे बघा क्रम कसा आहे, क्रम बघा. 10चा घन गुणिले 2, 9चा घन गुणिले 2, 8चा घन गुणिले 2, म्हणजे इथं किती येईल? 7चा घन गुणिले 2. 10 9 8 7, बरोबर आहे का? म्हणजे या ठिकाणी आता इथे या ठिकाणी लिहतो मी 8चा घन गुणिले 2, म्हणजेच 8चा घन 512 गुणिले 2 1024 येतं. आणि त्याच पद्धतीनं 7चा घन गुणिले 2, 7चा घन किती येईल? 7चा घन 343. 343 गुणिले 2, बेत्रिक 6, बेचोक 8 आणि बेत्रिक 6, म्हणजे उत्तर काय आलेलं आहे? 686. 686 बरोबर आहे. म्हणजे बघा या ठिकाणी 10चा घन गुणिले 2, 9चा घन, 8चा घन, 7चा घन गुणिले 2, अशा प्रकारचा हा सुंदर प्रश्न आणि त्याचं उत्तर आलेलं आहे 686. बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. 128 ला 98, 128 ला 98, तर त्या ठिकाणी 72 ला किती असा प्रश्न आहे? 128 ला 98, तर 72 ला किती असा प्रश्न आहे? आता 128 आणि 98 चा काही संबंध आहे का? 128 आणि 98 चा संबंध, तर 128 मध्ये असं पण आपण विचार करू शकतो की 12 8 96 आणि 96 मध्ये 2 विसर्ग, परंतु तिथे 3 अंक आहेत, तिकडे 2 अंक आहेत. मग इथं काय आहे? 72 आहे. मग 72 मला मग दोघाचा गुणाकार करून बघा, 7 2 14 आणि 2 16, परंतु इथं पर्यायामध्ये नाही. बरोबर आहे. मग 128 आणि 98 चा काय संबंध असेल? त्या तिघाची बेरीज करून बघा. 8 आणि 2 10 आणि 1 11, त्याचा पण संबंध नाही. 8 2 16 आहे, 16, त्याचा पण संबंध नाही. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल? तर आपण ज्या पद्धतीने आता वरच्या प्रश्नामध्ये 2 न भाग घातलं, तसं प्रत्येकाला 2 न भाग घालून बघूया.
आपण याला 2 न भाग घातलं, बेसखी 12 आणि बेचोक 8. बघा 128 ला जर 2 न भाग घातलं तर 64 येतं. काय येतं? 64. म्हणजे 64 कोणाचा वर्ग आहे? 8 चा वर्ग आहे. 64 कोणाचा वर्ग आहे? 8 चा वर्ग आहे. 8 चा वर्ग गुणिले 2 बरोबर 64 गुणिले 2 बरोबर 128. मग 98 बेचोक 8 49. 7 चा वर्ग गुणिले 2 म्हणजेच 49 गुणिले 2 बरोबर 98. बघा म्हणजे 8 चा वर्ग गुणिले 2, 7 चा वर्ग गुणिले 2 आणि इथं बघा 36, 6 चा वर्ग गुणिले 2. 36 गुणिले 2, 36 दुनी 72. मग 8 7 6. आता 5 चा वर्ग गुणिले 2, 5 चा वर्ग 25 आणि 25 दुनी 50. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? 50. 50 उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा सुंदर प्रश्न आहे. म्हणजे वर्ग गुणिले 2 त्याची दुप्पट, वर्गाची दुप्पट केलेली आहे, परंतु ती आपण अगोदर आपल्याला कशी लक्षात येईल? त्या ठिकाणी 2 न त्याचं अगोदर निम्म करा म्हणजे आपल्याला कळेल तो कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, घन आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 27वा प्रश्न. 27व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? 150 ला 252 दिलेला आहे. 150 ला 252 दिलेला आहे. तर 392 ला किती? आता 150 आणि 252 चा काय संबंध आहे? तर 150 आणि 150 तर 300 होतं आणि 150 मध्ये 150 समजा निम्म केलं आपण 75. 75 आणि 252 चा काय संबंध आहे? काही संबंध नाहीये. मग या ठिकाणी कसं येईल? मग 150 आणि 252. आता 150 कुणाचा वर्ग घन येईल का? 5 च्या वर्गामध्ये विचार करून बघा. आता या ठिकाणी 5 चा वर्ग 25, 5 चा घन 125. समजा आपण 5 चा घन आणि 5 चा वर्ग या दोघांची बेरीज केली म्हणजेच काय झालं? 150. 125 आणि 25, 5 चा घन अधिक 5 चा वर्ग 125 आणि 25 150 असं पण येऊ शकतं. पण पुढचं कसं येतं का? आता 5 चा घन झालं की 6 चा घन. 6 चा घन आणि 6 चा वर्ग करून बघा. 6 चा घन किती? 6 चा घन 216 आणि 6 चा वर्ग 36. 216 आणि 36 252 अगदी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 5 चा घन अधिक 5 चा वर्ग बरोबर 125 अधिक 25 बरोबर 150. बरोबर आहे. त्याच्यानंतर 6 चा घन अधिक 6 चा वर्ग, 6 चा घन 216 अधिक 36 बरोबर 252. बरोबर 252. आता बघा 5 6. आता हे 7 चा असेल. 7 चा घन अधिक 7 चा वर्ग, 7 चा घन 343 अधिक 7 चा वर्ग 49. म्हणजेच काय आलं? 392 आलं. म्हणजेच पुढे काय असेल? 8 चा घन अधिक 8 चा वर्ग. 8 चा घन काय? 512 आणि 8 चा वर्ग काय? 64. 4 आणि 2 6. 6 आणि 1 7 आणि 5 ला 5. म्हणजे उत्तर काय आलेलं आहे? 576. 576 हे त्या प्रश्नाचं उत्तर आणि पर्यायामध्ये पण आहे. म्हणजे उत्तर अगदी बरोबर आहे. बघा म्हणजे आताचे तिन्ही प्रश्न तुम्हाला नक्कीच खूप चांगल्या प्रकारे समजले असतील. आपल्याला म्हणजे या ठिकाणी तर्क लावावा लागतो, डोकं चालवावंच लागतं, बुद्धी तर चालवावीच लागते. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 28वा प्रश्न. जर तुम्हाला घन 20 पर्यंतचे घनपाठ असतील, 30 पर्यंतचे घनपाठ असतील, पाठ तर करावेच लागतील. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आता हा प्रश्न बघा. हा प्रश्न थोडासा 1728 हा थोडा मला ओळखीचा घन वाटत आहे. बरोबर आहे. 11 चा घन 1331. 12 चा घन किती? बघा घन कसं ओळखायचं? एकक स्थानी 2 आहे. 2 दुनी 4 दुनी 8 म्हणजे 2 चा 3 वेळेस गुणाकार करायचं. म्हणजे या ठिकाणी हा आहे 12 चा घन. 12 चा घन. हा आहे 11 चा घन. 12 चा घन, 12, 11 चा घन. हा आहे 10 चा घन. आणि पुन्हा कितीचा घन येईल? 9 चा घन. 9 चा घन म्हणजे किती? 729. म्हणजे उत्तर काय आलं?
729 उत्तर आलं. किती आलं उत्तर? 729. आणि पर्यायामध्ये सुद्धा उत्तर आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी घन आहे, परंतु आपल्याला घन पाठ असतात 10 पर्यंत. आपण पुढचे घन निदान 20 पर्यंत तरी घन तुम्ही पाठ केले पाहिजेत, म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी काय होईल, खूप त्याचा उपयोग होईल. यानंतर पुढचा प्रश्न बघा, 29वा प्रश्न. 288 आणि 328. 288 आणि 328. तर या ठिकाणी जो काही 29वा जो प्रश्न आहे, हा प्रश्न या ठिकाणी जर आपण त्याचा विचार केला, 288 तर कोणाचा वर्ग नाही. या ठिकाणी दुप्पट तिप्पट काय केलेलं नाही. बरोबर आहे. मग 228 कोणाच्या वर्गाची दुप्पट आहे का बघावी लागेल. जेव्हा वर्गाची दुप्पट आहे का असा जेव्हा आपल्या मनात विचार येतो ना, त्याला 2 न अगोदर भाग घालून बघायचं. आपण 2 न भाग घालून बघूया. बे 1 बे, बे चौक 8, बे चौक 8 किती आलं? 144 आलं, म्हणजे 12चा वर्ग. राईट, बरोबर आहे. या ठिकाणी काय आहे? 12चा वर्ग. 12चा वर्ग गुणिले 2 म्हणजे 144 गुणिले 2 बरोबर 288. 144 गुणिले 2 बरोबर 288. बरोबर आहे. मग 13चा वर्ग असेल. 13चा वर्ग 169. 13चा वर्ग 169. 169 गुणिले 2 92. 18ला 8 हाताला 1, बेसखी 12 आणि 1 13. 92. 18ला 8 हाताला 1, बेसखी 12 आणि 1 13. सॉरी, इथं 338 आहे. इथं 338 आहे, लिहिताना थोडं चुकलेलं आहे. 338 आहे. बेसकी 12 आणि 13, 3 हाताला 1, बे 1 बे 2 आणि 1 3. 338. आता ही 12 13 हा 14 असेल. 14चा वर्ग गुणिले 2. 14चा वर्ग 196. 196 गुणिले 2 बेसखी 12. 12ला 2 हाताला 1, 92. 18 आणि 1 19ला 9 हाताला 1, बे 1 असं कसं झाले? 492 आहे. 14चा वर्ग 196. बेसखी 12ला 2 हाताला 1, 92. 18 आणि 19 9 हाताला 1, बे 1 बे. तर म्हणजे 3 आहे. प्रश्नामध्येच अशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे पुस्तकामध्येच. म्हणजे या ठिकाणी 392 आहे. बे 1 बे 2 आणि 1 3. 196 गुणी 92. 18 आणि 19ला 9 हाताला 1, बे 1 बे 2 आणि 1 3. आता 12 13 14 म्हणजे पुढे काय असेल? 15. 15चा वर्ग गुणिले 2. 15चा वर्ग 225. 225 गुणिले 2 बे 5 10ला 10ला 0 हाताला 1, बे 2 4, 4 आणि 1 5 आणि बे 2 4. बे 2 4 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे? 450 उत्तर आलेलं आहे. 450 उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, शेवटचा 30वा. तर या ठिकाणी 30व्या प्रश्नामध्ये बघा, 8 3 121 तर 88 ला किती? तर 8 आणि 3 च काय केल्यानंतर तर या ठिकाणी 8 आणि 3 ची जर बेरीज केली, 8 अधिक 3 11 आणि 11चा वर्ग किती? 121 आणि 8 आणि 8 बरोबर 16. 16चा वर्ग 256 म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर काय झालं? 256 झालं. म्हणजे उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणजे बघा, हे जे सर्व प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला प्रत्येक वेळेस वर्ग घन पाडे गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या सर्व गोष्टीवर आपलं कसं पाहिजे, कसं प्रभुत्व पाहिजे. म्हणजे आपण त्याची हे काही एका दिवसात येणार नाहीये. याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या पद्धतीने तुम्ही याचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे एनएमएस ची काही 48,000 रुपयाची शिष्यवृत्ती आहे, ती जर मिळवायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल? हार्ड वर्क करावंच लागेल.
अशा पद्धतीचे हे 30 प्रश्न झालेले आहेत. अशा प्रकारचे सहसंबंध या प्रकरणावर आधारितचे पहिले 30 प्रश्न झालेले आहेत. आपण या प्रकरणावर आधारित एकूण बघा किती प्रश्न घेणार आहोत. तर एकूण आपण यावरती 100च्या वरील प्रश्न आपण घेणार आहोत. 100 पेक्षा जास्त असणारे प्रश्न आपण या ठिकाणी अंकमालिकेचे प्रश्न. आता याच्यामध्ये हे 45 प्रश्न आणि हे 60, हे 45-60 प्रश्न आणि त्याच्या पुढचे अजून असे बरेच प्रश्न, म्हणजे या ठिकाणी 200 प्रश्न आपण घेणार आहोत. या पहिल्या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न झालेले आहेत. व्हिडिओ खूप मोठा होत असतो, त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस व्हिडिओ मला बनवावा लागतो. तर आपलं हे जे चॅनल आणि ही जी बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत ते एनएमएसच्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त, एनएमएस आणि बुद्धिमत्ता आणि किंवा इतर जे काही स्पर्धा परीक्षा करणारे पोलीस भरती असतील, क्लर्क शिक्षक भरती असेल, यासाठी आपलं चॅनल अतिशय उपयुक्त आहे. तर सर्वांनी आपलं चॅनल काय करायचं आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि गरजू विद्यार्थ्यांना आपल्या जे काही युट्यूब चॅनलची जी लिंक आहे ती शेअर करा. तर पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतरचे पुढचे प्रश्न, 30च्या नंतरचे प्रश्न पुढच्या चॅनलमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये येतील. जर तुम्हाला व्हिडिओ मिळत नसतील युट्यूबमध्ये, तर आपलं चॅनल आहे आदिनाथ उस्तुरे, ADINATHUSTURE, आणि त्यामध्ये प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर प्रत्येकाचे वेगवेगळे व्हिडिओ, 5वी नवोदय स्कॉलरशिप गणिताचे वेगळे व्हिडिओ, त्याच्यानंतर 8वी स्कॉलरशिपचे वेगळे व्हिडिओ, 10वी गणित भाग 1-2 चे वेगळे व्हिडिओ आणि बुद्धिमत्तेचे वेगळे व्हिडिओ ते तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये नक्की मिळतील. ओके, धन्यवाद.